तर देव खरं आहेत का? 2 वर्ष कोरोना आला. जर देव नसता तर त्या रोगावर औषध आलं असतं, काढलं असतं की नाही माणसानी. आता बघ, पूर्वी पटकी हा रोग यायचा, त्यानंतर देवी हा रोग आला, त्यानंतर पोलिओ आला. म्हणजे जसजसे रोग येत गेले तसतसे तुम्ही विज्ञानाहून त्याच्यावर मात करत गेले. मग देवाने चिकनगुनिया आणला. कुठलं औषध होतं त्याच्यावर? ज्याला जसं वाटलं तसं त्याने औषध खाल्लं आणि तो काही दिवसांनी बरा झाला. त्यानंतर आता हा कोरोना आला. काय औषध होतं त्याच्यावर? जेवाला जेवढे न्यायचे होते तेवढे नेलेच देवाने. त्याच्या पुढे कोणाचं काय चालतंय? आता आपण इथे बसलोय, सगळं बंद आहे, तरी आपण श्वास घेऊ शकतोय. आपल्याला ऑक्सिजन मिळतोय. कसा काय मिळतोय? कुठून हवा येते? येते कुठून? आता ह्या हवेमध्ये ऑक्सिजन तयार होतोच आहे ना. किती सिस्टीम केली देवानी की जेव्हा तुम्ही दिवसाचा वेळ आहे त्यावेळेला झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. तो ऑक्सिजन आपण घेतोय. मग म्हटले बा संध्याकाळच्या वेळी झाडाखाली झोपू नये. त्याचं काय कारण होतं? रात्री झाड ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. बरोबर ना. पण आपण काय म्हणतो, झाड तुटून पडल फांदी म्हणून झोपू नये. पण मग जसं विज्ञान पुढे गेलं, शोध लागत गेले, तसं माहिती झालं ना. मग कसं देव नाहीये? देव तुम्हाला दिसणार नाही, देव तुम्हाला भेटणार नाही, पण चालवतोय ना सिस्टीम. काही गोष्टी अशा याच्यावर बोलू नये. मुलगा जन्माला येतो, कसं घडवला जातो? मूर्ती घडवा बरं मातीची, येते का तुम्हाला? कसा देव नाही? देव आहे, ती एक शक्ती, ती ह्या कलियुगात तुम्हाला भेटणारच नाहीये, पण तरी ती तुमच्या पाठीशी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली. कशी काय चालवली? चालवली ना.